गुड मॉर्निंग मित्रांनो, आज आहे तारीख 8/11/2025 आणि टाइम झालेला आहे लगभग 8 झालेला आहे, 7:57 झालेला आहे। तर आता मी चाललो आहे आता नाशिक फाट्याच्या अलीकडे MIDC कॉर्नर भोसरी। तर आता मी चाललो आहे हिंजेवाडीला साई सर्व्हिस सेंटर, सर्व्हिसिंग आहे माझी गाडीची। आणि ऍक्च्युली माझी गाडीची रनिंग नाही का जास्त झाली होती, तशी 10,000ला बोलवलं त्यांनी, पण 700-750 किलोमीटर एक्स्ट्रा होईल, कारण आता 736 झालेला आहे। तर अजून एक 15 किलोमीटर होईल, मी 750 एक्स्ट्रा होणार आहे। तर बघूया, 750 तर एवढं काही नाही, कारण टुरिस्ट गाडी म्हटल्यावर तेवढं तर एक्स्ट्रा होणं सहज आहे। तर बघू, आता चाललो आहे। आणि अजून एक ह्याच्यामध्ये ह्या 10,000 सर्व्हिसिंगला ऑइल वगैरे चेंज होईल वाटतं, ऑइल फिल्टर, एअर फिल्टर आणि AC फिल्टर वगैरे चेंज होईल। तर ह्याच्यात काय काय चेंज होणार आहे, काय होणार आहे, सगळं तुम्हाला मी पुढे सांगनच। आणि अजून एक फर्स्ट सर्व्हिस, सेकंड सर्व्हिस आणि ह्या सर्व्हिसिंगला पण काय लागणार आहे, लागलेलं आहे, झालेलं आहे सर्व्हिसिंग, आणि सर्व्हिसला कॉस्ट काय लागलेलं आहे फर्स्ट आणि सेकंडला, ते पण सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ बघत राहा पुढे। तर ठीक आहे, मी आधी सर्व्हिसिंग करून घेतो आणि सर्व्हिसिंग झाल्यावर काम पण करणार आहे आपण। ते कामाचा व्हिडिओ वेगळं होईल आणि सर्व्हिसिंगचं वेगळं होईल। तर ठीक आहे, बघत राहा व्हिडिओ, सांगतो। आपण पोहोचत आहे साई सर्व्हिस सेंटरला। तर गेट तर ओपन आहे, 8 वाजता चालू होईल म्हणून सांगितले, त्याच्या हिशोबाने चालू तर आहे साई सर्व्हिस सेंटर। आणि सिक्युरिटी आहे, त्यांना सर्व्हिसिंग आहे 750। इथं काहीतरी लिहिलेलं दिसतंय, काहीतरी लिहिलंय, त्यांचा काय नंबर असेल। हे सिक्युरिटी आहे, हे सर्व्हिस सेंटर आहे। तर बघू, आता त्यांची एंट्री वगैरे चालू आहे, किलोमीटर वगैरे विचारलं। तर आता सर्व्हिसिंग करूनच भेटू आता। सर्व्हिसिंग तर झाली आपली गाडी, आता वॉशिंगला लावलेला आहे। एक गाडी आहे समोर, आणि काय सर्व्हिसिंग करतात तेच कळत नाही मला। ही आपली गाडी, त्याच्या आधी एक गाडी आहे, गाडी झाली की आपली गाडी वॉशिंगला घेतील, 2 नंबर गाडी आहे। बघू किती, अजून लोक तर आले नाही, त्यांचं काम चालू आहे। तर चला, एवढं वॉशिंगचं सेटअप आहे यांचा साई सर्व्हिस सेंटरचं। बाहेरच्यासारखा नाही आहे, ऑटोमॅटिक आहे, खालनं पाणी मारतं, साईडनं पाणी मारतं आणि कपडे मारून देतात, बस, दुसरं काहीच नाही आहे यांच्याकडे। असे प्रकारे खालनं पाणी मारलं जातं, डायरेक्ट आहे, स्लायडिंगवाला आहे।
हे साईडनं आणि पुढनं पाणी मारत आहे. ऑटोमॅटिक मशीन आहे, त्यांना काय आपण बाहेर जसं सर्व्हिसिंग करतो तसं नाही आहे. झालं मारून, शॅम्पू मारून झालेला आहे. परत पाणी मारणं चालू आहे. आपलं सर्व्हिसिंग तर झालंय. आपलं तपास वगैरे बिलिंग वगैरे झालेलं आहे. आता बाहेर पडतो. आधी सिक्युरिटीला हे देतो, गेट पास. तर गेट पास झालेला आहे. सिक्युरिटीला तर देऊन झालाय. चला बाहेर पडून तुम्हाला सगळं डिटेल्स दाखवतो. इथं जागा आहे. CNG पण भरावं लागणार आहे थोडस. या गाड्या बघा कधीपासून थांबलेले काय कळत नाहीये. पूर्ण घाण झालेले आहेत आणि ह्याच्यात कोण पण नाहीये. ही गाडी मुंबईची वाटतं आली असणार आहे. तर तुम्हाला आधी गाडी पूर्ण दाखवतो बाहेरून. वॉशिंग झालेली ही गाडी वॉशिंग झालेली आहे.
तर आतून केली चांगलीपैकी त्यांनी, पॉलिश मारलं नाही आहे. पॉलिश काय आहे ते काहीतरी स्मेल येत होतं वाटतं, त्याच्यामुळं म्हटलं मीच नको, म्हटलं त्यांना स्मेल येत असेल तर नको, म्हटलं चांगलं केलं आहे वॉशिंग वगैरे. ठीक आहे, तुम्हाला आता सगळे बिल दाखवतो, फर्स्ट सर्व्हिसिंगचे, सेकंड सर्व्हिसचे आणि थर्ड सर्व्हिसचे आत्ताचे. तर ठीक आहे, आता सर्व्हिस तर झालेली आहे आणि ही जी आहे बिल, याच्यात झिरो बिल आलेलं आहे. हे आहे फर्स्ट सर्व्हिसचं आहे. फर्स्ट सर्व्हिसमध्ये काहीच होत नाही आहे, फक्त आपला नट बोल्ट वगैरे चेक करतात आणि वॉशिंग करून देऊन टाकतात. ह्याला तर फर्स्ट सर्व्हिसिंगला तर झिरो आलेला आहे. आणि सेकंड सर्व्हिसचं 42 रुपये बिल दिले त्यांनी. 42 कशाचं आहे, 2 फ्री सर्व्हिस सेकंड सर्व्हिसचा आहे, 2 जे हे दिलं आहे त्यांनी 42 रुपये. ते काहीतरी ह्याच्यात काय वायपरचा जो पाणी असतो त्याच्यात काहीतरी लिक्विड टाकतात, त्याचे 2 टाकतात. 2 जे आहे ना असे पाऊच असतात. मी ह्यावेळी 4 मी एक्स्ट्रा घेतले त्यांच्याकडून. एक्स्ट्रा म्हणजे एक्स्ट्रा पैसे घेते आणि 17 रुपयाला काहीतरी एक पडतं हे. एक जर पूर्णपणे जर एक टाकत असेल तुम्ही तर अख्खा ते पाणीचा जो कॅन असतो ते गाडीतला अख्खा भरायचा आणि एक टाकायचा. तर कसं आहे, काय जण काय करतात की शॅम्पू टाकतात. शॅम्पूने काय होतं, त्याचा जो पाईप वगैरे असतं ना त्याच्यात कसं मिठाचं प्रमाण जास्त असतं शॅम्पूमध्ये, त्याच्यामुळं ते काय खराब होतो. तर हे सेकंड सर्व्हिसचं आहे. आणि थर्ड सर्व्हिसचं बिल काढलंय त्यांनी 2484 रुपये. ह्याच्यात काय चेंज केलं त्यांनी, गॅस्केट काहीतरी, गॅस्केट काय माहिती काय, गॅस्केट म्हणजे ते वायशर आहे वाटतं. आणि प्लग ऑइल ड्रेन म्हणजे ते चंबर नटचे किती दिले त्यांनी, 83 रुपये. 83 म्हणजे 84 रुपये. आणि ऑइल फिल्टरचं बिल आहे 84 रुपये. याचे पण 83.89 पैसे. आणि त्याच्यानंतर डिस्टिल्ड वॉटर म्हणजे ते आपलं जो कुलंट मध्ये टाकण्यासाठी त्यांनी एक बॉटल घेतलं होतं. ते काही गरज नाहीये तरी पण त्यांनी टाकलं. ठीक आहे, 20 कितीचं आहे ते, 25 रुपये 29 रुपयाचं आहे. आणि इंटेरियर प्रोटेक्ट कव्हर म्हणजे ते एक शीटावर टाकतात कव्हर, म्हणजे ऑइल वगैरे त्याचं ते जेव्हा ते गाडीचा लावतात काढतात त्या टायमिंगला सीटवर ऑइलचं वगैरे हात असतं ना त्यांचा, तो ऑइल नाही लागला पाहिजे म्हणून ते टाकतात. परत स्क्रीन वॉश म्हणजे तोच आत्ता मी दाखवलं स्क्रीनशॉट. हे जे आहे ना हे टाकलं त्याने, त्याचं बिल आहे स्क्रीन वॉश म्हणजे. आणि हे आहे खालचं जे 550 लिटर 1 लिटर म्हणजे 3.300 ml म्हणजे 3.5 लिटर बसतो होतं, पण 3.3 ml टाकतात ते. 1817 रुपये ह्याचं बिल. ते पूर्ण बिल मिळून ह्याचे जीएसटी लागलेला आहे 9% आपला स्टेट टॅक्सचा. आणि हे आहे आपला मोदी साहेबांचा म्हणजे 18% आणि टोटल झालाय बिल 2483 रुपये 83.91 एवढं बिल झालंय तिसऱ्या सर्व्हिसिंगला. आता सर्व्हिसिंग ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलंय तुम्हाला सांगतो मी. तर थर्ड सर्व्हिसला फर्स्ट आणि सेकंडला तर काहीच करत नाही ते लोक. फक्त जे लोअर आर्म्स तुम्हाला माहिती असेल खाली टायरला असतं, टायरच्या खाली म्हणजे मध्ये असतं. कारण तुम्ही जर जुने ड्रायव्हर असेल तर तुम्हाला लोअर आर्म्स म्हणजे काय असतं ते माहिती असेल. तर ते सगळं नट टाईट करतात. ते नट टाईट करून सगळे बाकीचे कुठं नट आहेत ते वगैरे सगळं ते चेक करतात आणि संपलं त्यांचं काम. फर्स्ट आणि सेकंड सर्व्हिसला फक्त फर्स्ट आणि सेकंड सर्व्हिसला वॉशिंग करून देऊन टाकतात एवढे नट वगैरे चेक करून. आणि थर्ड सर्व्हिसला पण काहीच करत नाहीये, फक्त ऑइल चेंज करतात आणि ऑइल फिल्टर. मला विचारले की एसी फिल्टर चेंज करायचं. मी म्हटलं आधी चेक करा, जर चांगलं असेल तर क्लीन करा, हवा वगैरे मारून बसवा परत. त्यांनी म्हटलं ठीक आहे.
आणि जो एअर फिल्टर आहे, एअर फिल्टर पण तो चेंज करायचा म्हटलं. मी म्हणलं नाही, त्याला फक्त हवा विवा मारा आणि क्लीन करा आणि टाका. काय कारण काही गरज नाहीये एसी फिल्टर आणि एअर फिल्टरचा. एअर फिल्टरचा कसं आहे, एअर फिल्टर जर घाण असेल तरच चेंज करायचं, नाही तर नाही. तर मी त्यांना दोन गोष्टी, ऑइल एअर फिल्टर आणि एसी फिल्टर दोन्ही आपलं साफ करायला लावले, साफ करून बसवायला लावले तेवढं. आणि बाकीचे काय त्यांना मी विचारलं की टायर वगैरे खोलत नाहीत का. ते काय म्हटले, तिसरा सर्व्हिसिंगला काहीच करत नाही, फक्त ऑइल फिल्टर तेवढं चेंज करत असतो. आणि बाकीचे मेजर आपलं ते दरवाजाला ते ऑइल वगैरे करतात, आपलं ते ट्यूब असतं त्यांच्याकडे घेऊन येतं, काहीतरी 150 रुपयाचं ट्यूब आहे ते, आणून ऑइल सारखं असतं म्हणजे ग्रीस सारखं असतं, ते लावतात. लावून आपलं लिक्विड म्हणजे लुब्रिकेट करतात, लुब्रिकेट करून वॉशिंगला देऊन टाकतात. वॉशिंग करून झालं सर्व्हिसिंग. कारण जर तुम्ही थर्ड सर्व्हिस जरी करत असाल तर एसी फिल्टर आणि एअर फिल्टर चेंज करायची काही गरज नाहीये. तर एवढं लक्षात राहू द्या की एसी फिल्टर आणि एअर फिल्टर चेंज करू नका, कारण ते थर्ड सर्व्हिसिंगला तुमचं काहीच करत नाहीये. फक्त ऑइल फिल्टर आणि ऑइल तेवढंच चेंज करतात. त्यांना जरी तुम्ही म्हणता. आणि अजून एक व्हील अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग व्हील अलाइनमेंट त्यांच्याकडे करू नका, कारण त्यांच्याकडे बिल जास्त असतो. म्हणजे त्यांचा जो चार्जेस असतं त्यांच्याकडं जास्त म्हणजे बाहेर जर 250 रुपये होणार असेल, त्यांच्याकडे 500-550 रुपये. आणि बॅलेन्सिंग जर बाहेर 300 ते 400 रुपये होणार असेल, त्याच्यात 700-800 रुपये, म्हणजे 1,500 रुपये त्यांचं 1,500 तुमचं बॅलेन्सिंग आणि व्हील अलाइनमेंटला जाईल. कारण त्याच्यामुळे तुम्ही बॅलेन्सिंग व्हील अलाइनमेंट बाहेरच करा. मी तर बाहेर त्यांना 3 सर्व्हिसिंग झाले, ते 3ही सर्व्हिसिंगला मला विचारलं की बॅलेन्सिंग आणि व्हील अलाइनमेंट करायचं, कारण मी म्हणलं नाही, मी बाहेर करणार आहे. तर जर तुम्ही जरी करत असाल तर व्हील अलाइनमेंट आणि बॅलेन्सिंग बाहेर करा. तर एवढं होतं सगळं डिटेल्स. जर व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा.